माझ्या प्रिय देशबांधवांनो, गेल्या महिन्यात जेव्हा मी तुमच्याबरोबर मन की बातद्वारे संवाद साधला होता, तेव्हा भीषण भूकंपामुळे मी खूप व्यथित झालो होतो. मन तर तयार नव्हतं, तरीही मी मन की बात तुमच्याशी बोललो होतो. आज मी मन की बात करत असताना सगळीकडून सगळीकडून भयंकर उन्हाळा, उष्णतेच्या लाटेने हैराण या बातम्या येत आहेत. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की या उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्हाला प्रत्येकजण सांगत असेल की भरपूर पाणी प्या, शरीर झाकून घ्या. मात्र मी तुम्हाला सांगेन की आपल्या आजूबाजूच्या पशुपक्ष्यांचीही काळजी घ्या. ही संधी असते आपल्या कुटुंबातल्या मुलांना एक काम देण्याची, की त्यांनी घराबाहेर एखाद्या भांड्यात पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवावं आणि हे देखील पाहावं की ते गरम होणार नाही. तुम्ही पाहाल, कुटुंबातल्या मुलांवर चांगले संस्कार होतील आणि या भयंकर उन्हाळ्यात पशुपक्ष्यांचंही संरक्षण होईल. हा ऋतू एकीकडे उष्म्याचा आहे, तर दुसरीकडे थोडा आनंद, थोडा दुःखाचाही आहे. परीक्षा दिल्यानंतर निकाल लागत नाही तोवर मन बैचेन असतं. आता CBSE, विविध बोर्ड परीक्षा आणि अन्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी मित्रांना त्यांचे निकाल मिळाले असतील. मी या सर्वांचं अभिनंदन करतो. खूप खूप अभिनंदन. माझी मन की बात सार्थकी लागली जेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की परीक्षेपूर्वी तुमच्या मन की बातमध्ये जे काही ऐकलं होतं ते परीक्षेच्या वेळी आचरणात आणलं आणि त्याचा मला फायदा झाला. असो, तुम्ही मला पत्र लिहिलीत, मला बरं वाटलं. मात्र तुमच्या यशाचं कारण केवळ माझी मन की बात नाही, तर तुमच्या यशामागे तुमची वर्षभरातली मेहनत आहे. संपूर्ण कुटुंबानं तुमच्या बरोबरीनं या मेहनतीमध्ये साथ दिली आहे. तुमची शाळा, तुमचे शिक्षक प्रत्येकानं प्रयत्न केले आहेत. मात्र तुम्ही स्वतःमध्ये प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार बदल केला आहे. परीक्षेला जाता जाता जशा टिप्स मिळतात ना, तशाच प्रकारची मन की बात होती. मात्र मला आनंद होतोय की आज मन की बातचा किती सदुपयोग होत आहे, किती सार्थकता आहे. मला खूप खूप आनंद झाला आहे जेव्हा मी म्हणतो आहे की थोडं दुःख, थोडा आनंद. खूप मित्र आहेत जे चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले आहेत. काही मित्र असेही असतील जे उत्तीर्ण झाले असतील मात्र कमी मार्क मिळाले असतील. काही असेही असतील जे नापास झाले असतील. जे उत्तीर्ण झाले आहेत त्यांना मी एवढीच सूचना करेन की ते अशा वळणावर आहेत जिथून त्यांना त्यांच्या करिअरचा मार्ग निवडायचा आहे. आता तुम्हाला ठरवायचंय की पुढला मार्ग कोणता असेल आणि तेही तुम्ही कोणता मार्ग निवडता त्यावर अवलंबून असेल. साधारणपणे बहुतांश विद्यार्थ्यांना माहीत नसतं की काय शिकायचं आहे, का शिकायचं आहे, कुठे जायचं आहे, अंतिम लक्ष्य काय आहे. बरेचसे निर्णय हे आपल्या आजूबाजूला जी चर्चा होते, म्हणजे मित्रांमध्ये, कुटुंबामध्ये, मित्रमंडळींमध्ये किंवा आपल्या आईवडिलांची जी इच्छा असते त्यानुसार निर्णय घेतले जातात. आता जग खूप विस्तारलं आहे. विषयांना मर्यादा नाहीत, तसंच संधींनाही मर्यादा नाही. तुम्ही जरा धाडस करून तुमची आवड, प्रकृती आणि प्रवृत्तीनुसार मार्ग निवडावा. प्रचलित मार्गांनी जाऊन स्वतःची ओढाताण का करून घेता? प्रयत्न करा. तुम्ही स्वतःला ओळखा आणि त्यातून तुमच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यांची जोपासना करण्याची संधी मिळेल असं शिक्षण क्षेत्र का निवडू नये? मात्र कधी याचाही विचार करायला हवा की मी जे काही बनेन, जे काही शिकेन त्याचा माझ्या देशासाठी कशा प्रकारे उपयोग करता येईल. अशा अनेक बाबी आहेत. तुम्ही हैराण व्हाल. जगात जेवढी संग्रहालये बनतात त्याच्या तुलनेत भारतात खूपच कमी संग्रहालये बनतात आणि कधीकधी
या संग्रहालयांसाठी योग्य व्यक्ती शोधणं हे जिकरीचं काम होऊन बसतं, कारण हे पारंपरिक लोकप्रिय क्षेत्र नाही. मात्र सांगायचं तात्पर्य हे आहे की देशाला उत्तम शिक्षकांची गरज आहे, तशीच उत्तम सैनिकांची देखील गरज आहे. उत्तम वैज्ञानिकांची गरज आहे, तशीच उत्तम कलाकार आणि संगीतकारांचीही गरज आहे. क्रीडा क्षेत्र हे तर किती मोठं क्षेत्र आहे याची तुम्हाला कल्पना नसेल. खेळाडूंशिवाय क्रीडा क्षेत्राला उत्तम मनुष्यबळाचीही आवश्यकता असते. म्हणजेच एवढी क्षेत्र आहेत, इतकं वैविध्य या जगात आहे. आपण अवश्य प्रयत्न करा, धाडस करा. तुमची ताकद, तुमचं सामर्थ्य, तुमची स्वप्न देशाच्या स्वप्नांशी मिळती जुळती असायला हवीत. ही संधी आहे तुमचा मार्ग निवडण्याची. जे नापास झाले आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की आयुष्यात यश अपयश नैसर्गिक आहे. जो अपयशाला एक संधी मानतो तो यशाची पायाभरणी देखील करतो. जो अपयशामुळे स्वतःला अयशस्वी बनवतो तो जीवनात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आपण अपयशातून देखील खूप काही शिकू शकतो. आपण असं का मानू नये की आजचं अपयश ही स्वतःला ओळखण्याची एक संधी असू शकते, आपली ताकद ओळखण्याची संधी असू शकते. आणि असंही होऊ शकतं की तुम्ही तुमची ताकद ओळखून, तुमची ऊर्जा ओळखून एखादा नवीन मार्ग देखील निवडाल. मला आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती श्री APJ अब्दुल कलाम यांची आठवण येते. त्यांनी माय जर्नी ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इनटू ॲक्शन या आपल्या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग लिहिला आहे. त्यांनी म्हटलंय की त्यांची वैमानिक बनण्याची इच्छा होती. मोठं स्वप्न होतं की मी वैमानिक बनेन. मात्र जेव्हा मी वैमानिक बनायला गेलो तेव्हा अपयशी ठरलो, नापास झालो. आता तुम्ही पहा, त्यांचं नापास होणं, अपयशी होणं ही सुद्धा केवढी मोठी संधी बनली. ते देशाचे महान वैज्ञानिक बनले, राष्ट्रपती झाले आणि देशाच्या आण्विक शक्तीसाठी त्यांनी केवढं मोठं योगदान दिलं. आणि म्हणूनच मी म्हणतो मित्रांनो की अपयशाच्या ओझ्याखाली दबू नका. अपयश देखील एक संधी असते. अपयशाला असे दुर्लक्षू नका. अपयशाला देखील पकडून ठेवा, शोधा. अपयशातही आशेची संधी दडलेली असते. माझी आग्रहाची विनंती आहे की माझ्या तरुण मित्रांना आणि विशेषतः त्यांच्या कुटुंबियांना की मुलगा नापास झाला तर असं वातावरण तयार करू नका की आयुष्यातल्या सर्व आशा तो हरवून बसेल. कधीकधी मुलांचे अपयश आई वडिलांच्या स्वप्नांशी जोडलं जातं आणि त्यातून समस्या निर्माण होतात. असं खरंच होऊ नये. अपयश पचवण्याची ताकद देखील जीवन जगण्याची ताकद देते. मी पुन्हा एकदा सर्व यशस्वी मित्रांना शुभेच्छा देतो आणि नापास झालेल्या मित्रांना संधी शोधण्याची संधी मिळाली आहे म्हणून मी त्यांना देखील शुभेच्छा देतो. पुढे जाण्याचा, विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा. गेल्या वेळची मन की बात आणि आज जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधत आहे या दरम्यान खूप काही घडलंय. माझ्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. संपूर्ण देशानं त्याचं सूक्ष्म विश्लेषण केलं, टीकाही केली आणि अनेकांनी आम्हाला डिस्टिंक्शन गुण देखील दिले. तसं लोकशाहीत अशा प्रकारचं मंथन गरजेचं आहे. पक्ष, विरोधी पक्ष आवश्यक आहेत. काय त्रुटी राहिल्या हे समजणं देखील खूप खूप गरजेचं आहे. काय चांगलं घडलं त्याचाही एक फायदा असतो. मात्र मला या सर्वांपेक्षा गेल्या महिन्यातल्या 2 गोष्टी माझ्या मनाला आनंद देत आहेत. आपल्या देशातल्या गरिबांसाठी काहीतरी करण्याची तळमळ नेहमीच माझ्या हृदयात असते. नवीन नवीन गोष्टींचा विचार करतो मी. सूचना आल्या तर त्या स्वीकारतो देखील. आम्ही गेल्या महिन्यात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षेच्या 3 योजनांचा आरंभ केला. या योजना सुरू होऊन अद्याप 20 दिवस देखील पूर्ण झाले नाहीत. मात्र मी अभिमानाने सांगतो की क्वचितच आपल्या देशात सरकारवर विश्वास ठेवून, सरकारी योजनांवर विश्वास ठेवून इतक्या मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक याच्याशी जोडले गेले आहेत.
मला सांगायला आनंद होत आहे की केवळ 20 दिवसांच्या कमी वेळात 8,52,00,000हून अधिक लोकांनी या योजनांसाठी नामांकन केलंय, योजनांमध्ये सहभागी झालेत. सामाजिक सुरक्षेच्या दिशेने हे आमचे खूप मोठे पाऊल आहे आणि त्याचा खूप मोठा फायदा येणाऱ्या दिवसांमध्ये मिळेल. ज्यांच्यापर्यंत ही गोष्ट अजूनपर्यंत पोहोचलेली नाही त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. कोणी विचार केला असेल का, महिन्याचा 1 रुपया 12 महिन्यांचे 12 रुपये आणि तुम्हाला सुरक्षा विमा योजना मिळेल. जीवन ज्योती विमा योजना रोजच्या 1 रुपयापेक्षाही कमी, म्हणजेच वर्षाचे 330 रुपये. मी म्हणूनच म्हणतो की गरिबांना इतरांवर अवलंबून राहायला लागू नये. गरीब स्वतः सक्षम बनावेत. त्या दिशेने आम्ही एका पाठोपाठ एक पावले उचलत आहोत आणि मला तर अशी एक फौज निर्माण करायची आहे आणि फौज देखील गरिबांमधून निवडण्याची माझी इच्छा आहे आणि गरिबांमधून तयार झालेली ही माझी फौज गरिबी विरोधात लढाई लढेल, गरिबी दूर करेल आणि देशात डोक्यावर अनेक वर्षांचं ओझं असलेल्या त्या गरिबीपासून मुक्ती मिळवण्याचा आपण सतत प्रयत्न करत राहू आणि यश मिळवू. आणि दुसरी महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे किसान दूरचित्रवाणी वाहिनी. तसं पाहिलं तर देशात दूरचित्रवाणी वाहिन्या अफाट आहेत, काय नाही आहेत. कार्टूनच्या वाहिन्या चालतात, क्रीडा वाहिन्या चालतात, वृत्तवाहिन्या देखील चालतात, मनोरंजन वाहिन्या चालतात. खूप खूप वाहिन्या, अनेक वाहिन्या सुरू आहेत. मात्र माझ्यासाठी किसान वाहिनी महत्त्वपूर्ण यासाठी आहे कारण यातून मी भविष्य व्यवस्थितपणे पाहू शकतो. माझ्या दृष्टीनं किसान वाहिनी एक मुक्त कृषी विद्यापीठ आहे आणि अशी वाहिनी आहे ज्याचा विद्यार्थी देखील शेतकरी आहे आणि ज्याचा शिक्षक देखील शेतकरी आहे. उत्तम अनुभवांमधून शिकणं, पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळणं. छोटे छोटे जमिनीचे तुकडे उरलेत, कुटुंब मोठी होत गेली आणि जमिनीचा हिस्सा छोटा होत गेला. अशा वेळी आपल्या जमिनीची उत्पादकता कशी वाढेल, पिकामध्ये कशा प्रकारे बदल आणला जाईल, या गोष्टी शिकणं, समजणं गरजेचं आहे. आता तर हवामानाचा अंदाज आधी समजू शकतो. या सर्व गोष्टींसाठी ही दूरचित्रवाणी वाहिनी काम करणार आहे आणि माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, यात प्रत्येक जिल्ह्यात किसान मॉनिटरिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही त्यांच्याशी जरूर संपर्क साधा. माझ्या मच्छीमार बंधू भगिनींना देखील मी सांगू इच्छितो की मासे पकडण्याच्या कामाशी निगडित लोकांसाठी सुद्धा किसान वाहिनी उपयुक्त आहे. पशुपालन भारताच्या ग्रामीण जीवनाचं पारंपरिक काम आहे आणि शेतीमध्ये एक प्रकारे मदत होईल असं क्षेत्र आहे. मात्र जगाचं गणित पाहाल तर जगात पशूंच्या संख्येच्या तुलनेत जेवढं दूध उत्पादन होतं त्यात भारत खूपच मागे आहे. पशूंच्या तुलनेत जेवढं दूध उत्पादन व्हायला हवं तेवढं आपल्या देशात होत नाही. प्रति पशु अधिक दूध उत्पादन कसं होईल, पशूंची देखभाल कशा प्रकारे करावी, त्यांचं लालन पालन कसं करावं, खाणं पिणं कसं असावं, पारंपरिक पद्धतीनं आपण खूप काही करतो. मात्र शास्त्रीय पद्धतीनं पुढे जाणं गरजेचं आहे आणि तेव्हाच शेतीबरोबर पशुपालन देखील आर्थिकदृष्ट्या आपल्याला बळकटी देऊ शकतं, शेतकऱ्याला समृद्ध करू शकतं आणि पशुपालकांनाही समृद्ध करू शकतं. या क्षेत्रात आपण कशा प्रकारे पुढे जावं, कशा प्रकारे यशस्वी व्हावं, त्या दृष्टीने वैज्ञानिक मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, लक्षात आहे ना 21 जून? आपल्याकडे 21 जून सर्वात मोठा दिवस म्हणून लक्षात ठेवला जातो. मात्र आता 21 जून ही जगासाठी एक नवीन ओळख बनली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघासमोर भाषण करताना मी एक प्रस्ताव ठेवला होता की 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करायला हवा आणि संपूर्ण जगाला आश्चर्य वाटलं. तुम्हाला देखील आश्चर्य वाटत असेल. 100 दिवसांच्या आत 177 देशांच्या पाठिंब्यामुळे हा प्रस्ताव पारित झाला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात अशा प्रकारच्या प्रस्तावाला सर्वात जास्त देशांचा पाठिंबा मिळाला. सर्वात कमी वेळेत तो पारित झाला आणि जगातील सर्व देश यात सामील झाले. ही प्रत्येक भारतीयासाठी खूप मोठी गौरवपूर्ण घटना आहे.
मात्र आता जबाबदारी आपली आहे. आपण कधी विचार केला होता का की योग जगाला जोडण्याचं एक माध्यम होऊ शकतं? आपल्या पूर्वजांनी वसुधैव कुटुंबकमची कल्पना केली होती. त्यात योग हा कमी वेळेत जगाला जोडणारं माध्यम बनत आहे. किती अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मात्र याची ताकद तेव्हाच वाढेल जेव्हा आपण सर्व मोठ्या संख्येने योगाचं खरं स्वरूप, योगाची खरी शक्ती जगासमोर सादर करू. योग मन आणि मेंदूला जोडण्याचं काम करतोच. रोगमुक्तीचंही तो माध्यम आहे. तर योग भोगमुक्तीचाही मार्ग आहे. आणि आता तर मी पाहतो आहे की योग शरीर, मन आणि बुद्धी यांना जोडण्याबरोबरच जगालाही जोडण्याचं काम करू शकतो. आपण का नाही याचे राजदूत बनू? आपण का नाही मानव कल्याणासाठी उपयुक्त ठरणारी ही महत्त्वपूर्ण विद्या आपण सहज का उपलब्ध करू नये? भारताच्या कानाकोपऱ्यात 21 जून रोजी योग दिन साजरा केला जावा. तुमचे नातेवाईक जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहत असतील, तुमची मित्रमंडळी, परिवार, तुम्ही त्यांना दूरध्वनीवरून सांगा की त्यांनी देखील तिथे इतरांना सोबत घेऊन योग दिन साजरा करावा. जर त्यांना योगाबाबत ज्ञान नसेल तर पुस्तक घेऊन ते वाचून इतरांना योगाबाबत माहिती द्या. एक पत्र वाचा. पण मला असं वाटतं की जगाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी आणि तणावग्रस्त जीवन जगणाऱ्यांसाठी कठीण प्रसंगी हताश, निराश झालेल्या मनुष्याला नवीन चेतना, नवीन ऊर्जा देण्याचं सामर्थ्य योगामध्ये आहे. मला असं वाटतं जगानं ज्याचा स्वीकार केला आहे, जगानं ज्याचा सन्मान केला आहे, जगाला भारतानं जे दिलं आहे, तो योग आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय ठरावा अशी माझी इच्छा आहे. अजून 3 आठवडे आहेत. तुम्ही जरूर प्रयत्न करा, अवश्य सहभागी व्हा आणि इतरांनाही सहभागी करून घ्या अशी मी विनंती करेन. मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, विशेषतः माझ्या लष्कराच्या जवानांना, जे आज देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत आणि जे सैन्यातून निवृत्त होऊन आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत. अशा त्याग तपस्या करणाऱ्या जवानांना आणि पंतप्रधान म्हणून मी हे सांगत नाहीये, तर माझ्या आतला माणूस मनापासून मी माझ्या देशाच्या जवानांशी बोलत आहे. समान पद, समान निवृत्ती वेतन, गेली 40 वर्ष हा प्रश्न अनुत्तरित आहे. हे सत्य नाहीये का? यापूर्वीच्या सर्व सरकारांनी केवळ चर्चा केलं काहीच नाही. ही सत्य परिस्थिती नाहीये का? मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो. मी निवृत्त जवानांना आश्वासन दिलंय की माझं सरकार समान पद, समान निवृत्ती वेतन लागू करेल. आम्ही जबाबदारी झटकत नाही आणि सरकार स्थापन झाल्यानंतर विविध विभाग यावर काम करत आहेत. मला वाटत होतं तितका हा विषय सोप्पा नाहीये, तर जटिल आहे आणि गेली 40 वर्ष त्यात समस्या वाढल्या आहेत. हा विषय सोप्पा करण्याच्या दिशेनं सर्वांना मान्य होण्यासाठी सरकारमध्ये बसलेल्या सर्वांना मी कामाला लावलं आहे. क्षणाक्षणाच्या बातम्या माध्यमांना देणं आवश्यक नसतं आणि हे काही धावतं समालोचन नसतं. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की हेच सरकार, मी पुन्हा एकदा सांगतो, हेच सरकार तुमच्या समान पद, समान निवृत्ती वेतनावर तोडगा काढेल. आणि ज्या विचारधारेतून आम्ही आलो आहोत, जे आदर्श समोर ठेवून पुढे जात आहोत, त्यात तुमच्या जीवनाचं महत्त्व अधिक आहे. तुमच्या जीवनाशी जोडून घेणं, तुमची चिंता करणं, हे माझ्यासाठी कोणतंही सरकारी काम नाही, कोणतं राजकीय काम नाही, तर माझ्या देशभक्तीचं प्रगटीकरण आहे. मी पुन्हा एकदा देशाच्या सर्व सैन्य दलांच्या जवानांना विनंती करेन की राजकीय भाकऱ्या भाजणारे 40 वर्ष खेळत राहिले. मला तो मार्ग मंजूर नाही आणि समस्या अधिक जटिल बनेल असं कोणतंही पाऊल मला उचलायचं नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. बाकीच्यांना टीका करायची आहे, वाद करायचे आहेत, राजकारण करायचं आहे, त्यांनी करावं. मला देशासाठी जगणाऱ्या आणि प्राणार्पण करणाऱ्यांसाठी जे काही करता येईल ते करायचं आहे आणि हा माझा निर्णय आहे.
आणि मला विश्वास आहे की माझ्या मनातली गोष्ट, ज्यात सत्याशिवाय दुसरं काही नाही, तुमच्या मनापर्यंत नक्की पोहोचेल. 40 वर्ष तुम्ही धीर धरलात. मला थोडा वेळ द्या, काम करण्याची संधी द्या आणि आपण एकत्र बसून समस्यांवर तोडगा काढू. हा विश्वास मी पुन्हा एकदा देशबांधवांना देत आहे. सुट्टीच्या दिवसात सर्वजण कुठे ना कुठेतरी गेले असतील. भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात गेले असतील. काही जण आता जाण्याचा कार्यक्रम आखत असतील. स्वाभाविक आहे. सीइंग इज बिलिव्हिंग. जेव्हा आपण भ्रमंती करतो, कधी नातेवाईकांच्या घरी जातो, पर्यटन स्थळी पोहोचतो, तेव्हा जगाला समजून घेण्याची, पाहण्याची वेगळी संधी मिळत असते. ज्याने आपल्या गावातला तलाव पाहिलाय आणि पहिल्यांदा जेव्हा तो समुद्र पाहतो, तेव्हा त्याच्या मनातील भाव काय असतील, तो वर्णन करू शकणार नाही. गावी परतल्यावर सांगू शकणार नाही की समुद्र किती मोठा असतो. बघून एक वेगळी अनुभूती मिळते. तुम्ही सुट्ट्यांमध्ये आपल्या मित्रमंडळींसोबत, कुटुंबासोबत कुठे ना कुठे नक्की गेला असाल किंवा जाणार असाल. मला माहीत नाही, जेव्हा तुम्ही फिरायला जाता तेव्हा तुम्हाला दैनंदिनी किंवा डायरी लिहिण्याची सवय आहे की नाही. ते लिहायला हवी. अनुभव लिहायला हवे. नवीन नवीन लोकांना भेटतो आपण, तेव्हा त्यांचं बोलणं ऐकून लिहायला हवं. ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्याचं वर्णन लिहायला हवं. एक प्रकारे आपल्या अंतर्मनात त्याचा समावेश करायला हवा. वरवर पाहून पुढे गेलं असं करू नये. कारण भ्रमंती म्हणजे एक प्रकारे शिक्षण आहे. प्रत्येकाला हिमालयात जाण्याची संधी मिळत नाही. मात्र ज्या लोकांनी हिमालयाची भ्रमंती केली आहे, पुस्तके लिहिली आहेत, ती वाचलीत तर समजेल की प्रवासाचं किती आनंददायी वर्णन केलेलं आहे. मी म्हणत नाही की तुम्ही लेखक बना, मात्र फिरण्यासाठी फिरणं असं होऊ न देता त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करावा. या देशाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. देशाचं वैविध्य जाणून घ्यावं. तिथलं खाणं पिणं, तिथला वेश, भाषा, रीतिरिवाज, त्यांची स्वप्न, त्यांच्या आकांक्षा, त्यांची संकट. एवढा मोठा विशाल देश आहे. संपूर्ण देशाला समजून घ्यायचं आहे. एक जन्म कमी पडतो. तुम्ही नक्की कुठे ना कुठेतरी गेला असाल. माझी इच्छा आहे की जर तुम्ही भ्रमंतीला गेला असाल किंवा जाणार असाल तर तुम्ही तुमचे अनुभव मला सांगावेत. मला आनंद होईल. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही इन्क्रेडिबल इंडिया हॅशटॅगसह मला तुमचे फोटो, तुमचे अनुभव पाठवा. त्यातील जे मला आवडतील ते मी इतरांना सांगेन. बघूया तुमचे अनुभव मी अनुभवेन. तुम्ही जे पाहिलं असेल ते मी दूर बसून पाहीन. ज्या प्रकारे तुम्ही समुद्र किनाऱ्यावर जाऊन एकट्याने फिरता, मजा करता, तसं मी आता करू शकत नाही. मात्र तुमचे अनुभव जाणून घ्यायची माझी इच्छा आहे आणि तुमचे उत्तम अनुभव मी सर्वांना सांगेन. बरं वाटलं. पुन्हा एकदा उष्म्याची आठवण करून देतो. स्वतःची तब्येत सांभाळा. आजारी पडू नका. उन्हापासून स्वतःला वाचवण्याचे मार्ग असतात. मात्र पशुपक्ष्यांचीही काळजी घ्या. ही मन की बात आज खूप झाली. मनात जे विचार येत राहिले ते मी बोलत राहिलो. पुढल्या वेळी पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.